चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन पाहू. ठीक आहे, बहुत ही बढ़िया क्वेश्चन आहे. काय म्हणता आपण प्रूव्ह करा. प्रूव्ह का करायचा की धिस इक्वल्स टू धिस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे √1 - cos a डिवाइडेड बाय 1 + cos a इज इक्वल टू cosec a - cot a. ठीक आहे, ते काम करता LHS घेता. LHS ठीक आहे, LHS काय आपण चेक करा. LHS देऊ ना, पण आपण दोन प्रकारे प्रूव्ह करू शकतो. एक तर LHS घेऊन RHS किंवा RHS घेऊन LHS. ठीक आहे, तुम्ही LHS घेता पहा. LHS काय म्हणता 1 - cos a डिवाइडेड बाय 1 + cos a जो का तो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल की मी खाली येतो पहा. का आता एक गोष्ट आहे की दोन्ही गोष्टी जे दोन टर्म्स आहेत थिस अँड दिस अंडर रूट मध्ये आहे. तर जोपर्यंत मला या अंडर रूटच्या बाहेर काढता येत नाही तोपर्यंत मला अशी प्रोसिजर आणता येत नाही. ठीक आहे, तर जेव्हा अंडर रूटच्या बाहेर काढते तेव्हा रॅशनलाइज करते ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर मी काय करतो पहा रॅशनलाइज करता. ठीक आहे, रॅशनलाइज कसं पहा 1 - cos a जसा आहे तसा लिहा. ठीक आहे, डिवाइडेड बाय 1 + cos a जो का तो लिहा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो पहा रॅशनलाइज म्हणजे काय होते की जे खालची टर्म आहे ना, ठीक आहे पटलं, खालची टर्म आहे याच्या अपोजिट साइडने बरोबर आहे डिवाइड अँड मल्टिप्लाय करा. जसं पाहता इंटू 1 - cos a करा जो का तो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि डिवाइडेड बाय 1 - cos a काहीच नाही केलं पहा चेक करा. 1 - cos a आणि 1 याचा जो प्लस होता ना याच्या अपोजिट साइडने डिवाइड अँड मल्टिप्लाय केलं. आता काय होईल चेक करा. ओके, आता मला एक गोष्ट सांगा की 1 - हा cos a हा 1 - cos a होगा ना. ठीक आहे, चेक करा टाच मारा. ठीक आहे, 1 - cos a आणि 1 - cos a दोन्ही स्टेम सेम आहेत ना. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला माहिती आहे की जर 4 × 4 असेल, हा जर 4 तर हाही 4 म्हणजे दिस याले 4 बघा याले 4 तर 4 × 4 4 चा स्क्वेअर ना. तर मग हा इंटू हा चा स्क्वेअर बरोबर. अरे जेव्हा 4 × 4 4 चा स्क्वेअर, हा इंटू हा चा स्क्वेअर म्हणजे काय पहा 1 - cos a चा होल स्क्वेअर. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता इकडे पहा खाली पहा सुनो. ठीक आहे, खाली खाओ इकडे येतं एक फॉर्म्युला आपला की ए याला म्हणा A + B तर हाई ए आहे ना भाऊ माझ्या. ठीक आहे, हा ए तर आहे आणि प्लस बी म्हणा तर हाई बी आहे ना. आता एक फॉर्म्युला पुन्हा भेटला का की A + B × A - B. चेक करा हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे का की A + B × A - B म्हणजेच काय होते पहा A² - B². बहुत ही प्यारा फॉर्म्युला. ठीक आहे, A² - B². तर मग आता मला एक गोष्ट सांगा इथं का होईल पहा. ठीक आहे, इथं का ए फार काय होते पहा ए म्हणजेच कोणाचा 1 चा स्क्वेअर मायनस बी फार काय होईल cos स्क्वेअर. अरे होईल का ना. ठीक आहे, पण A + B A - B तर A² - B². आता मला एक गोष्ट सांगा त्या 1 ला किती स्क्वेअर घ्या तो बिचारा का होईल तेवढा असेल ना. पहिले याला लिहून घेतो पहा याचा स्क्वेअर. आता मला एक गोष्ट सांगूनच द्या की 1 चा स्क्वेअर 1 - cos स्क्वेअर. ठीक आहे, आता बेसिक फॉर्म्युले थोडासा माहित पाहिजे कसं पहा ऐका. ठीक आहे, मी काय करतो तुम्हाला माहित आहे की सर sin² थीटा + cos² थीटा इज इक्वल टू 1 होते. ठीक आहे, थीटा मानलो. ठीक आहे, पटलं ना. मग मला एक गोष्ट सांगा की जर मी sin² थीटाला इकडेच ठेवलो आणि 1 हा तिकडे जाऊ -cos² थीटा तर मग याच्या ठिकाणी हा नाही ठेवू शकत का. अरे हो सर. ठीक आहे, म्हणजे 1 - cos² a च्या ठिकाणी मी काय ठेवली पहा चेक करा. ठीक आहे, इथं मी एक काम करता हा जो का तो ठेवा. ठीक आहे, 1 - cos a चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आणि खाली गावल पहा चेक करा खाली गावल. ठीक आहे, 1 - cos स्क्वेअर आहे तर sin स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. बहुत ही बढिया. आता इकडे येतो आपण या खूपच्या. ठीक आहे, विषय काय पहा इकडे आहे का. आता याचा स्क्वेअर जसं समजा अंडर रूट मध्ये x² आहे तर एक x बाहेर निघते. अरे जेव्हा जुडवा राहते ते एक भाऊ बाहेर निघते. ठीक आहे, तर मग आता याचा स्क्वेअर रूट किती येईल पहा चेक करा. याचा स्क्वेअर रूट येईल म्हणजे स्क्वेअर रूट निघूनच जाईल ना. म्हणजे याचा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट निघेल का 1 - cos. बहुत ही बढ़िया. ठीक, आणि डिवाइडेड बाय आता पहा sin स्क्वेअर आहे तर खाली काय साइन आहे. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, अरे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट. ठीक आहे, मग आता काय करीन पहा तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, की मला सर इकडे पाहायचं मायनस पाहिजे तर आता इकडे आहे का एक गोष्ट दाखवता. ठीक आहे, जर 3/2 आहे आणि -1/2 आहे. ठीक आहे, पटलं. तर याच्या पहिल्याची टर्म याच्या नंतरची टर्म काय राहते याला तुम्ही असं लिहिता ना की 3 - 1/2 दोघांचे बाप सेम. तेव्हा मला एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही इकडे पहा एकच राहते तेव्हा सेपरेट उलटी टर्म पहा. पहिली हा 2 आणि 2 LCM होता तर दोघांचे बाप सेम राहते. असा करता जेव्हा असा राहिला तर असा लिहू शकता, मग असा राहिला तर असा काऊन नाही लिहू शकत सेपरेट. ठीक आहे, तेच सांगत आहोत. मग इथं काय होईल पहा इथे 1 - sin a जो का तो लिहा सेपरेट मारता आणि cos a sin a. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा 1 - sin a काय होते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला शिकल्या तर सर 1 - sin a म्हणजेच काय होते cosec होते का नाही. ठीक आहे, 1 - sin a म्हणजेच
कोसेक ए, एक काम करा, इथे घुसाळा काय, इथं काय पहा कोसेक ए, यही करा कोसेक ए, बहुत ही बढ़िया, इथं आला कोसेक ए, कोसेक ए, ठीक आहे, कारण 1 मायनस साइन, आणि तुम्हाला माहिती आहे कॉस बाय साइन का होते, कॉट ए, ठीक आहे, म्हणजे हाच तर आपल्याला प्रूफ करायचा होता, ठीक आहे. मग का LHS तुम्ही घेतल्या होत्या, LHS आणि भेटला का RHS, LHS इज इक्वल टू RHS, हो गया प्रूफ, ठीक आहे. किती प्यारा क्वेश्चन होता, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे मित्रांनो.